कलमनुरी शहर में बढ़ रही दिन ब दिन पीने के पानी की समस्या को लेकर कलमनुरी शहर में 2 नए पानी के टंकियों का निर्माण करने की मांग ज्ञापन के माध्यम से राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार से मुलाकात कर कलमनुरी के पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी ने की है। कलमनुरी शहर को बीते अनेक दशकों से ईसापुर बांध से कलमनुरी को जलापूर्ति की जाती है, जिसके लिए कलमनुरी में 2 बड़े टंकियों का निर्माण किया गया है, जिससे शहर में पानी की सप्लाई की जाती है। परंतु दिन ब दिन बढ़ रही शहर की आबादी व नए आबादियों के कारण शहर में बार बार पानी की किल्लत निर्माण हो रही है, जिसके चलते शहर में 2 नए पानी की टंकियों का निर्माण करने की मांग ज्ञापन के माध्यम से राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार से पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी ने की है। कळमनुरी शहराला अनेक वर्षापासून ईसापूर धरण कडबदेव येथून पाणी पुरवठा करण्यात येत आहे, पण सध्या कळमनुरी शहराला 8-8 दिवस पाणी पुरवठा होत नाही। त्यास कारण म्हणजे कळमनुरी शहराच्या वॉटर सप्लायमुळे वॉटर सप्लाय पाणी साठा कमी होत आहे, त्याला पाण्याची टाकी कमी पडत आहे आणि शहर वाढती वस्ती पाहता पाणी चा साठा कमी होत असल्याने नगर परिषदेच्या वतीने जेवढा पाणी साठा करण्यात आला तेवढा सोडण्यात येत आहे। विशेष म्हणजे लाईट गेल्यास तो पाणी पुरवठा 8-8 10-10 दिवस होत नाही। त्यामुळे आम्ही कळमनुरी शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा आणि नवीन वस्तीमध्ये आणि पूर्ण शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मी स्वतः अशी मागणी केलेली आहे की कळमनुरी शहराला 2 नवीन पाण्याची टाकी व नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावी, जेणेकरून ईसापूर धरणातून होणारा पाणी पुरवठा हे कळमनुरी शहरातील सर्व जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जनतेला याचा कोणताही प्रमाणे त्रास झाला नाही पाहिजे। या उद्देशाने सदरील योजना हे मंजूर करण्याची मागणी केलेली आहे व तसेच आम्ही मुख्य अधिकारी महोदयाला मागणी केलेली आहे की सदर योजनेचा प्रस्ताव तयार करून आपल्या स्तरावर पाठपुरावा करावा, अशी आम्ही मागणी केलेली आहे। माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी संबंधित विभागाला सदरील प्रस्तावबद्दल विचारपूस केलेली आहे व प्रस्ताव मंजूर होण्याच्या उद्देशाने वाटचाल सुरू केलेली आहे।